इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण जर का इमोशनल डिसिजन्स घेतले तर आपल्याला जी ॲक्च्युअल रिस्क आहे त्याच्यापेक्षा ती रिस्क कमी कशी दिसायला लागते याचं एकदम छान उदाहरण साऊथ कोरियामध्ये घडलं. आता साऊथ कोरियाची एक कंपनी आहे SK हायनिक्स नावाची. तर AI ज्या बूममध्ये कंपन्यांचे स्टॉक्स खूप वाढले, त्याच्यातली ही एक कंपनी. या कंपनीचा स्टॉक एवढा वाढला की त्या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन हे सॅमसंगपेक्षा जास्ती झालं होतं. आता जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा साऊथ कोरियाच्या लोकांच्या मनात एक साहजिकच भावना आली की आपण जिंकतोय. टेक्नॉलॉजी लिडरशिपमध्ये ज्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यातली आपली पण एक कंपनी आहे आणि इथं कुठेतरी त्या कंपनीच्या स्टॉकचा, त्या कंपनीच्या परफॉर्मन्सचा रिलेशनशिप हे जोडलं गेलं कुठेतरी अभिमानासोबत. आणि खरा प्रॉब्लेम कुठं सुरू झाला तर तो इथं. आता झालं असं की जिथं अभिमानाचा, इमोशन्सचा विषय आला तिथं लोकांनी कर्ज काढून काढून या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि काही दिवसांनी हा स्टॉक जवळपास 30-35% खाली पडला. आता ज्यांनी कर्ज काढले होते त्यांना तर त्याचे EMI फेडणंच आहे. या गोष्टीत मला 3 गोष्टी मात्र जाणवल्या की त्या प्रत्येक इन्व्हेस्टरनी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. गोष्ट क्रमांक 1 म्हणजे साधी गोष्ट आहे की कर्ज काढून आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतोय एखाद्या स्पेसिफिक स्टॉकमध्ये स्पेसिफिकली, तर तिथे रिस्क किती घ्यायची, किती कर्ज घ्यायचं आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची हे पहिले आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. दुसरं महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन रिस्क. सगळे पैसे गुंतवायचे एकाच इन्स्ट्रुमेंटमध्ये, मग भले ते रिअल इस्टेट असू देत, सगळे पैसे सोन्यात गुंतवणं असू देत किंवा सगळे पैसे FDजमध्ये गुंतवणं असू देत. ही खूप मोठी रिस्क आहे आणि जोपर्यंत आपल्याला त्याची मोठी झळ बसत नाही तोपर्यंत आपल्याला त्या रिस्कची कल्पनाच येत नाही. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा कुठे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर इमोशन्सला बाजूला ठेवूनच इन्व्हेस्टमेंट करायची. इमोशनल होऊन डिसिजन्स घेतले तर आज ना उद्या आपल्याला त्याचा त्रास होणार हे नक्की आहे. थँक्यू.